हाय श्री स्वामी समर्थ. बोल श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. किती गरमी व्हायली गुरु, खूप गरमी व्हायली. गुरु मी अशी बसलोय, सगळे कूलरच्या जवळ येतात. चल कूलर. आणि मीच गुरु आणि मी अशा बाजूला बसलोय, दोघ जण मोबाईल बघत बसलो होतो. कूलर जवळ चल. छान माझं बाळ. चल कूलर पशी. आता आम्ही कूलरच्या जवळ आलेलो आहे. कसं थंड थंड वाटत आहे. खूपच गरमी रे पिऊ बाबा. काय सॉरी काय नाही. हे बघा माझी गरमी इथून पाणी सुटायला लागली. भयंकर होता तो. काल यांनी गावाकडे गेले आणि एक व्हिडिओ काढत बसला. हा एवढं वादळ सुटलेलं, वारं सुटलेलं. आणि गुरु एकीकडे एकटाच ते काय घेऊन होता का, काठी, आणि त्याला वरती विळा बांधलेला होता. आणि त्याचे पप्पा असे पाठीमागे उभे, आणि तो त्याला ते बॅलन्स पण होईना गेलं. आणि माहिती का कुठं त्या पत्र्याच्या तिकडं नाही का, ते आपण इकडून जातो ते इकडून तिथं समोर तिथं हे वरती पत्र्याच्या तिथं गेलता बॉल. खाण्यातच जास्त हे ते स्वामीचं गाणं म्हण बरं गुरु. त्याला पण बघू. हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही. हारण्याचे भय नाही, स्वामी शक्तीच्या चपाटी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्तीच्या चपाटी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. हाय पिल्लू. काय करायली? मी का पिझ्झा बनवायले बघ. पिझ्झा. हा हे इस्ट का ते पाण्यात टाकलंय. बघूया आता. हे बघ, हा घेतलाय मैदा. त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकलं बरं. हा हे आहे ना, थोडं आपण मळून घेऊया. बघू इस्ट जर ऍक्टिवेट झालं तर पिझ्झा भारी होणार. नाही झालं हे बघ. आता हे मळते आणि याला अर्धा तास फर्मेंट करायसाठी ठेवून द्यायचं. कवार अर्ध्या घंट्यासाठी बाळा. अर्धा घंटा डायरेक्ट. बापरे. कवर नाही म्हणू बाळा. कधीपर्यंत आई, किती वेळ. काय करायचं माहितीये का, दूध आटवायचं. दूध आटवायचं. इकडे बघा ना माझ्याकडं पप्पा. दूध आटवायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आणि पिझ्झासाठी हे बघ, याच्यामध्ये येलो कॅप्सिकम, याच्यामध्ये रेड कॅप्सिकम, मॉझरेला चीज आणि सॉस आणले. आपले मोठे पैसे जाऊ दे, आपले लेकरं बाहेर गेल्यावर कुठं त्यांना आठवण येईल. आई हे बनवत होती, आई ते बनवत होती. मग ते तेव्हा बाहेरचं खाणार नाही तर. हो की नाही रे गुरु. तर मी तर आठवण करू करू खाईल मग. आई माझी ही डिश बनवायची, चला यांची कशी लागते बघूया. गुरुल देईन ते पुढं. हे मैदा आहे. हे नाही रे, हा मैदा आहे. हे मैदा. हा मैद्याचं पॅकेट आहे. हे पोळीचं आहे. हे कशाचं आहे काय माहित. हे बदाम शेकचं आहे. सॉरी, हे बदाम शेकचं आहे. बदामचा आटा. आटा आपला तयार. आता याला मी काय करणार आहे, एका एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवून देते. हा अर्ध्या तासानंतर तो फुलला का मग आपलं इस्ट ऍक्टिव्हेट झालं म्हणायचं. आणि जर नाही फुलला तर त्याच्यामध्ये आपण काय करू, एखादं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकून देऊ आणि त्याचा पिझ्झा बनवू. वयाला ठीक आहे. आमचा आटा. मी त्याला एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवून देते.
याच्यामध्ये जर बसला एक घाल दे गं फुगला थोडं. तर समजायचं फुलायला लागलं का याच्यामध्ये आपण काढून दुसऱ्या याच्यात ठेवून देऊ हं? ठीक आहे. थोडा खाऊन बघतो. आणि इथे केलेली आहे मी आंबा पोळी. आंबा पोळी इतकी सुंदर होते, म्हणजे खूपच सोपी आहे. फक्त आमरस काढला आणि मिक्सरमधून साखर टाकून बारीक केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचे 5-6 थेंब टाकले आणि एका ताटामध्ये पसरवलं आणि उन्हामध्ये ठेवलं. इतकी सुंदर आंबा पोळी होती ना. गॅस जाळायची गरज आहे. आता संध्याकाळी मी पिऊला म्हटलं की बघ एकदा झाली का. आमची पोळी बघायला ये. बस. आणि ही तुम्ही भरपूर दिवस स्टोअर करूनही ठेवू शकता. तर मी काय केले का डब्यामध्ये काढली आणि फ्रीजमध्ये ठेवली, म्हणजे बाहेर नाही ठेवली. म्हटलं नंतर खाता येईल. ये देखो हमारा ये आटा. ऐक ना, फुल घ्या. नाही ना फुलं. आता तसंच बनवायले, जाऊ दे तिकडं. लेकरं पण दम धरा ना गेले. आता हे फोपणी काय करणार आहे त्याचं? काय करायचंय त्याचं? काय करायचं? असतं ते कशासाठी असतं? हे असं एअर काढायचं असतो, असा 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 करून. का? याच्यामध्ये एअर नाही राहिला पाहिजे ना. ह्याच्यामध्ये तर एअर नसतोच. हे पिझ्झा सॉस आहे का विचार दुसऱ्या दिदीला आपल्याकडे? श्रेया दीदी पिझ्झा सॉस आहे का? ये देखो. मग तू सांगितलं का नाही का? पिझ्झा सॉस म्हणजे चिली सॉस मिक्स करा. हां चालेल. तू आताच करायची होती? मग काय करायचे ते? तू काही भाजी टाका खोला नाही का भैया? ये देख, म्हणजे हे बघा मी सॉस घेतलाय. मला हिंदी बोलायची लय सवय लागली म्हणून मी हिंदी बोलतो. हे बघा आता काय टाकायली मम्मी. हे काय मम्मी? ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिली सॉस आमच्याकडे पिझ्झा सॉस नव्हता म्हणून आम्ही बनवायला. हे बघा आमचा येल्लो शिमला मिरच आणि लाल शिमला. हे सोया सॉस आहे. सोया सॉस आता हे तिन्ही काय करायचं? मिक्स करायचं मिक्स करायचं. कसं करायचं मिक्स? चमच्याने. चमच्यानी करायचं. ठेव. श्रेया दीदी भाजीपाला कट करावं लागल ना. आता हे काय बनलं? त्याचं मिक्सचर बनलं. आपल्याकडे सोया सॉस ते पिझ्झा सॉस नाही आहे ना, तर नसला तर असं पण बनवता येतं. हे बघ, आता इकडे बघ, याच्यावरती असा लावायचा. तीन तर होऊन जाते मम्मा. 3 पिझ्झा. माझ्याकडून चुकीने बंद झालता, सॉरी. आता शिमला मिरच धुवून घे बरं बाळा. ते हिरवी शिमला मिरच दोन्ही घ्या. शिमला मिरच हिरवी आहे, लाल आहे, पिवळी आहे. हा 3 प्रकारचे शिमला मिरच आहेत आमच्याकडं. 10 प्रकारच्या कमून असतात. पिंक कलरची, ब्ल्यू कलरची. ते आपण काय करू, ह्या झाकणीमध्ये ठेवू. म्हणजे मग ना सगळं छान बेक होईल. लवकर बेक पण होईल आणि फुलेल पण. आधी त्याला थोडं हे करते. काय? आपल्याकडं हे आहे ना बाळा, बटर. हा बटर लावून चीज आहे. ये देसी स्टाइल का बटर लगाना है. देखो ऐसा दिखाओ ना. अरे भाई इधर ये दिखाओ. देखो. ये हो गया. ये रहा देसी स्टाइल का बटर. गुड. अब एक काम कर दो, इसको इसमें इस डाल. पे रखने का. कहाँ पे रखने का? ऐसा रखने का. उल्टा क्यों नहीं? नहीं उल्टा नहीं रखने का.
मला नाही वाटत आपला पिझ्झा सक्सेसफुल. जेवण खाता येईल. अरे गुरु, सगळं झालं पण आपण हे करायचं राहिलं ना बाळा, गॅसवरती आपल्याला ओव्हन तयार करायचं राहिलं ना. आता बघ इकडे मी गॅस चालू करते. पातेलं ठेवलं. पातेला ठेवला. आता काय करायचं? पातेल्यामध्ये झाकण ठेवायचं. हे बघ पातेल्यावरती आपल्याला हे ओव्हन इथं आपल्याकडं. ठीक आहे. हा. आता बस. हे बघा मम्मी, आता शिमला मिरची लावली ह्याच्यावर. हे गरम करायली. मम्मी ह्याला गरम करायला ठेवलंय. आणि टोमॅटो पण घ्यावं लागेल. मग तू हे कट कर, मी टोमॅटो घेते. टोमॅटो घेईन का? हे 3 प्रकारच्या शिमला मिरच, लाल, येलो, लाल, पिवळी, ग्रीन, हिरवी. वाव वाव, गाइस, आप देख सकते हो बहुत खूपच छान ज़्यादा झालाय. अच्छा हो गया है ये. आपण तो शिजलाय का कसा बघूया. बऱ्यापैकी शिजलेला आहे. यस, काढायचं का? शिज गया है. काढायचा. कुणाला करते दिसते. दिसेल.